देत नाही तोपर्यंत बाईच्या अंगात येणं थांबवता येत नाही. हे जसं आहे तसंच व्यापक परिवर्तनाच्या चळवळीशी जोडून घेणं म्हणजे काय? म्हणजे उदाहरणार्थ अंधश्रद्धा निर्मूलन समिती ही बहुधा माझ्या माहितीप्रमाणे भारतातली एकमेव संघटना असेल की जाहीरपणे जी असं म्हणते की व्यसन करणाऱ्या माणसांनी आमच्या संघटनेचं सभासद व्हायचं नाही. आम्ही जितक्या कडवटपणे अंधश्रद्धेच्या विरोधात आहोत, जितक्या कडवटपणे वैज्ञानिक दृष्टिकोनाच्या बाजूचे आहोत, त्यापेक्षा कांकणभर सरसच आम्ही व्यसनाच्या विरोधात आहोत. आणि त्यांनी मगाशी सांगितलं ते खरं आहे. मी जितके वर्ष मी अंधश्रद्धा निर्मूलनाचं काम करतो तितकीच वर्ष मी एक मोठं व्यसनमुक्ती केंद्र चालवतो. माझ्याकडे 40 पेशंट एक महिन्याची ट्रीटमेंट घ्यायला दर महिन्याला ॲडमिट असतात. पण हे सगळं कशा करताय? हे सगळं याच्याकरता आहे की अंधश्रद्धा विवेक नाहीसा करते आणि दारू देखील काय नाहीसा करते? विवेक नाहीसा करते. आणि सगळ्यात अडचण अशी आहे, त्यामुळे आम्ही विवेकवादी चळवळ आहोत, आम्ही काय अंधश्रद्धा निर्मूलनवादी चळवळ नाही आहे. पण या विवेक नाहीसा करण्यामध्ये सगळ्यात अधिक गंभीर गोष्ट अशी आहे, मी गेले 25 वर्ष अंधश्रद्धा निर्मूलनाचं काम करतो. आतापर्यंत एकही माणूस मला असं भेटलेला नाही की जो असं म्हणतो मी वाईट काम करतो. लोक असं म्हणतात की डॉक्टर तुम्ही चांगलंच काम करता, बुवा आणि बाबा लेखाचे हरामखोर असतात, ते लोकांना फसवतात, स्त्रियांचं शोषण करतात, तुम्ही त्याच्या विरोधी लढता, ते चांगलंच करता. एवढं सगळं एका दमात बोलून झाल्यानंतर तो पुढं हळूच असं म्हणतो, पण डॉक्टर सगळेच बाबा काही तसे नसतात बरं का. आमचे जे महाराज आहेत ना ते खरे खुरे, बाकीचे लेखाचे सगळे बदमाश. तसंच मी दारूच्या विरोधामध्ये काम करतो म्हणून लोक मला म्हणतात डॉक्टर तुम्ही ते व्यसनमुक्तीचं काम करताना ते फार चांगलं बरं का. म्हणजे दारू म्हणजे वाईट, दारू म्हणजे माणसाला होतं का नव्हतं करतं, त्याच्या सुखी संसाराची राखरांगोळी करतं, त्याला उभ्या संसारातनं उठवतं. तुम्ही त्याच्या विरोधी काम करता ते चांगलंच करता. एवढं सगळं एका दमात बोलून झाल्यानंतर मग पुढे ते हळूच म्हणतात पण डॉक्टर आपलं म्हणजे कसं माहीत आहे का, आपण पितो म्हणजे परफेक्ट कंट्रोलमध्ये पितो बरं का. म्हणजे मुळात आपण अशी तशी घेत नाही, आपण फक्त फॉरेनची घेतो, ती देखील स्वतःच्या घरामध्येच, ती 1 किंवा 1.5 पेग जास्त, पुन्हा आपल्याला फारशी चढत नाही. आपण पिऊन कधी बायकोच्या अंगावर हात टाकलेले नाही, आपण कधी बाईला पैसे नाहीत म्हटलेले नाहीत, रस्त्यावर जाऊन आपण कधी कुणाशी भांडण काढलेलं नाही, दारू पिऊन गटारात लोळताना कधी आपल्याला उचलून आणायला लागलेलं नाही. आपण पितो म्हणजे स्वतःच्या घरामध्ये तब्येतीने फक्त विलायतीच पितो. बाकी डॉक्टर तुमचं व्यसनमुक्तीचं काम चांगलंच आहे बरं का, ते व्हायलाच पाहिजे. विवेक गमावलेल्या समाजाची लक्षणं आहेत. जरा आठवून बघा, तुम्हाला आठवतंय का गेल्या 2 वर्षामध्ये मुंबईत सगळ्यात जास्त दारू विक्री कुठल्या दिवशी झाली? कधी झाली आठवतंय? 31 डिसेंबर, होळी, आठवा जरा. हा आपापसात नका बोलू. देशाने ज्या वेळेला विश्वचषक जिंकला भारतामध्ये त्यावेळेला मुंबईतले दारूचे विक्रीचे सगळे उच्चांक धडाधडा कोसळले. टीव्ही आठवून बघा, दस्तुरे खुद्द देशाच्या राष्ट्रपती त्याही महिला या देशाच्या संघाचं अभिनंदन करतायत आणि शॅम्पेनचे फवारे आपले खेळाडू उडवत होते एकमेकावर. आणि परत आमचे नेते सांगतात शॅम्पेन ही काय दारू आहे का, वाईन ही काय दारू आहे का, मग ते काय अमृत आहे वे, त्याच्यामध्ये इथाईल अल्कोहोल आहे 7.5 ते 15%. त्या दिवशी मुंबईत सगळ्यात दारू जास्त खपली ज्या खेळाला, त्यांनी सांगितलं ते खरं आहे, माझ्या आयुष्यातली 22 वर्ष मैदानावर गेली. मी भारताकडनं कबड्डी कसोटी खेळलो बांगलादेशी, आणि त्यामुळे मला पक्क माहिती आहे की खेळाडूंनी दारू पिऊ नये म्हणून. आणि मी ज्या क्रीडा संस्थेत वाढलो त्याच्यामध्ये अजिबात शक्यताच नव्हती. आम्ही आयुष्यात सुपारी पण खाल्ली नाही, ते पुढच्या गोष्ट दूर. पण जो देश क्रीडा विजय साजरा करण्यासाठी दारूचा उच्चांक मोडतो तो समाज विवेकी आहे का अविवेकी आहे? आणि जो समाज अविवेकी आहे त्याच्यामध्ये अंधश्रद्धा निर्मूलनाचं काम होईल काय? होणार नाही. त्याच्यामुळे नंबर 1 वैज्ञानिक दृष्टिकोनाचा विचार प्रसार आणि अंगीकार करणं, नंबर 2 शोषण करणाऱ्या अंधश्रद्धांना विरोध करणं,
नंबर 3 धर्माची कृतिशील विधायक चिकित्सा करणं आणि नंबर 4 व्यापक परिवर्तनाच्या चळवळीशी स्वतःला जोडून घेणं. या पद्धतीनं गेले 25 वर्ष आम्ही काम करतो. त्यामुळे तुम्हाला ज्यांना असं वाटत असेल की या कामामध्ये यावं, हे सांगायला मला अजिबात लाज वाटत नाही की आम्ही ॲब्सोल्यूट मायनॉरिटीत आहोत. बरोबरच आहे, आहोतच. आणि आम्ही फुटके आहोत हेही सांगायला मला लाज वाटत नाही. तुम्हाला ज्यांना जे शक्य असेल, तुम्हाला काम करायला शक्य असेल तर तुम्ही फक्त तुमचा कार्यक्रम संपल्यानंतर तुमचा मोबाईल नंबर आणि नाव लिहून द्या. माझे सहकारी तुमच्याशी फोनवर बोलतील. मी परत कधी मुंबईला आलो तर मी तुमच्याशी बोलीन, नाही तर माझे सहकारी तुमच्याशी बोलतील. मुंबईमध्ये दादर, गोरेगाव, ठाण्याला आमचं काम चालतं. तुम्हाला ते शक्य नसेल तर खिशातनं 200 रुपये काढा. एक अतिशय चांगलं मासिक आम्ही चालवतो, त्याचा 500 पानी दिवाळी अंक आणि दर महिन्याचा अंक तुमच्याकडे येईल. त्यामुळे मी तुम्हाला परत कधी भेटीन माहीत नाही, परंतु दर महिन्याला माझ्या अंकाच्या रूपाने तुम्हाला भेटीन. मागं माझी काही पुस्तकं मांडलेली आहेत, ती तुम्ही विकत घ्या. मी काही या ठिकाणी वक्ता म्हणून आलो नाही. वक्ता म्हणून जाण्याचं मी पूर्वीच थांबवलेलं आहे. मी कशाकरता आलो ते सांगण्यापूर्वी फक्त एक 5 मिनटं, अजून मी घड्याळाकडे बघूनच बोलतोय, मला 5 मिनटं शिल्लक आहेत 1 तास व्हायला. 5 मिनटामध्ये साधारणपणे मी थांबेन. आता मुद्दा असा आहे की मग हे स्वप्न मी पाहिलं असं तुम्ही म्हणा, तर आता मूळ मुद्दा असा आहे बघा. आता एवढं ऐकलं तुम्ही. हा प्रश्न मला अनेकदा विचारतात, पण अनिष्ट कार्यकर्ता नाही विचारतील. तुम्ही उद्या कार्य करायला लागला तरी विचाराल, किंवा मी तुम्हाला विचारतो